छान गोष्ट झाली आहे बरं का. मी ज्या बसमध्ये आहे ॲक्च्युली आहे ना, मला आज मी 2-3 बसमध्ये प्रवास केला आहे. त्याच्यामधले खूप जण माझे व्हिडिओ पाहत होते, हे सगळ्यांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता मी बसमध्ये बसले आणि माझ्या मागच्या सीटवर बसले. आता मी आहे ना व्हिडिओमध्ये मराठी बोलते ना, मराठी बोलतो आपण, मराठी हिंदी बोलत होते. तर हे भैया आहेत. आपलं नाम काय आहे? विनोद प्रजापत. ऐकलं विनोद प्रजापत. आणि ॲक्च्युली त्यांनी मराठी ऐकून हे पण बेलपुरी हे पण मराठी बोलायला लागले. तर ते म्हणले मी धारूरमध्ये असतो म्हणले. आणि इकडे ह्या बसमध्ये आपल्या महाराष्ट्रात राहणारे बरेचसे जण आहेत जे लातूरमध्ये राहतात, धारूरमध्ये राहतो, धारूरमध्ये राहतात. आणि मला तर छान वाटलं या बसमध्ये महाराष्ट्रीयन भेटलेत. ते तुम्हाला कसं वाटलं? तर तुम्ही तुमच्या दीदी सोबत भेटले होते, म्हणलं बोलून घ्या, म्हणलं आपल्या ओळखीचे आहे माणसा, म्हणलं आज कसं काय इकडे, म्हणलं तर बोलून घ्या म्हणलं थोडं. तर लय छान वाटलं मला जरा बोलून, लय मस्त वाटलंय मला जरा. बघा, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले लोक आहे ना खूप ठिकाणी आहेत. आणि ॲक्च्युली मराठी भाषेमध्ये बोलल्यामुळे ह्यांना कळालं की आपल्या महाराष्ट्रातले इकडे आलेले आहेत. आणि हे जातात कृष्णा ट्रॅव्हल्सनीच जातात, जे आपल्या बीड बायपासनी जाते कृष्णा ट्रॅव्हल्स. त्या बसनी त्या ट्रॅव्हल्सनी मी पण आले. आता तुम्ही इकडे कुठे राहता? आम्ही इथं आमचा प्रतापगड जिल्हा आहे, दर्याबाद गाव आहे इथं. 80 किलोमीटर 70 किलोमीटर लांब इथून. अच्छा, 70 किलोमीटर. आज आम्ही चाललो परत महाराष्ट्राला, तर सोबत भेटले मग झालं आपलं मस्तपैकी मजा आली राहतो. थोडं व्हिडिओ बनवून लागले म्हणून छान वाटलं, अजून छान वाटलं. तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कसं वाटतं? आपल्या भारी. आम्ही तर आम्हाला करमतच नाही इथं. हो ना, आम्ही 20-25 वर्ष तिथेच राहतो. आम्ही 20-25 वर्षापासून ते महाराष्ट्रामध्ये राहत आहेत. आणि त्याच्यामुळे बघा, आणि खूप जण आहेत. आपले कोण कोण आहेत तिकडे? सगळ्यांना बोलू आपल्याला. आपण आहे ना सगळेजण बघूयात आपण बरं का, आपल्या महाराष्ट्रातले. बहीण आहेत, बायको आहे, तुमच्या गावचे काही माणसं आहे. अच्छा, यांची बहीण आहे, बायको आहे. आपल्या महाराष्ट्राची भाषा बायको आहे, लेकरू आहे. आणि हे भातचा आहे, हा जळगावला असतो. तुझं नाव काय रे? विराट. याचं नाव विराट. मग हा कुठे असतो? हे इथंच असते, जळगावला गाड असते. जळगाव भेळ पाणीपुरी. आता आम्ही नक्की येणार भेळ पाणीपुरी खायला. आपला धारूरमध्येच गाड आहे, तेलगाव रोडला, बँकेच्या समोर गाडा आपला. तेलगाव रोडला बँकेच्या समोर, SBI बँक, SBI बँकेसमोर आहे. तर जे पण काही आपले फ्रेंड्स आहेत यूट्यूबला, फेसबुकला, जितके पण आपले फ्रेंड्स आहेत, त्यांनी आता धारूरमधले खूप जण आपले व्हिडिओ पाहतात बरं का. तर त्यांनी ना नक्की प्रजापती भैयाच्या गाड्यावर भेळ खायला जा बरं का भैया. रील पाहून गेल्यावर डिस्काउंट द्या. हो बिलकुल. 25 ला वेळ असते तर तुम्हाला 20 लाच लावू म्हणून. अच्छा, जे कोणी आपली रील्स पाहून जातील ना, तर त्यांना 20 रुपयाला भेळ मिळेल प्रजापती भैयाच्या याच्यावर. असं लोक 30 रुपये घेतात, आपण तुम्हाला 10 रुपये डिस्काउंट देऊ. अजून डिस्काउंट भेटणार आहे बघा. आणि छान वाटतंय, खरंच छान वाटतंय. तर छान वाटतंय खूप. आणि बरेच जण आहेत, आता यांची फॅमिली आहे ना, मी सगळ्याला भेटणार आहे की धारूरमध्ये, लातूरमधले. आणि अजून कुठे कुठे आहेत आपले भेळपुरीवाले, म्हणजे इकडचे तर खूप आहेत तिकडे. बीडमध्ये लय मोठे बार्शी नाक्यावर, तिथे पुन्हा ते गांधी चौक जे आहे तिथे बी राहते. बीड मधले तर मोस्टली सगळे ओळखतात भेळपुरीवाले. त्यांच्या समोर आहे पुन्हा काही लोक, प्रकाश भेळ आहे, ते पण फेमस आहेत, ते पण इकडचेच आहेत. ते पुन्हा आपले ते बीड पासून हायवे लागते का आपल्या लिहून, तिथे 3 गाड्या सोबत नाही का आपले, ते बी आमच्या गावालेच आहे. अच्छा, आईस्क्रीम भेळ आणि पावभाजीची गाडी तिघं सोबत एका दुकानामध्ये लागले या साईडला. भोलेनाथचे इकडच्या कडे. हा ना, मग राधिका. हो, राधिकावाले आहेत. परत हे सगळे म्हणजे याच्या ओळखीतलेच आहेत. तर त्याच्यामुळे आम्हाला छान वाटलं की आपल्या बसमध्ये आपल्या महाराष्ट्राचे लोक भेटलेत ते. आणि यांना पण छान वाटलं. आता आपल्या यूट्यूब फ्रेंड ग्रुपमध्ये हे पण जॉईन झाले समजायचं. आणि सगळ्यांनी आपलं भेळपुरी पाणीपुरी खायला धारूरला जायचं. या धारूरला या कधी. नक्कीच. धन्यवाद. बाय. असेच भेटतात बरं का आपल्याला सगळे, चालतं ना आपले खूप सारे फ्रेंड भेटतात.